एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। चाकण औद्योगिक वसाहतीत कंपनी मालकावर गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आलाय। वराळे परिसरातील कैलास स्टील या कंपनीचे मालक या गोळीबारात जखमी झालेत। अज्ञातांनी 2 राऊंड फायर केले। एक गोळी पोटामध्ये लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। जखमी कंपनी मालकावर चाकणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार जरेकर आपल्यासोबत जोडले। तुषार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कंपनीच्या मालकावर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। नेमक्या या घटनेचं काही कारण समोर आले का? कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर चाकण औद्योगिक वसाहत आहे। चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्या आहेत। या कंपन्यांमध्ये कामावरून असेल इतर गोष्टींवरून वेळोवेळी तक्रारी होताना नेहमीच आपण पाहिल्यात। असाच एक धक्कादायक प्रकार खरं तर चाकण MIDCतील वराळे परिसरात घडलेला आहे। वराळे परिसरातील कैलास स्टील ही जी कंपनी आहे, या कंपनी मालकावरती अज्ञातांनी गोळीबार केलेला आहे आणि या गोळीबारामध्ये मालकाच्या पोटामध्ये गोळी लागलेली आणि त्यामध्ये मालक गंभीररित्या जखमी झालेला आहे। मालकाला चाकण येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत। त्यानंतर चाकण परिसरातील जी म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशन आहे, या म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करायची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती सुरू झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। करण, नक्कीच तुषार, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।